नमस्कार. ठरलं तर मग ह्या मालिकेत आपण पाहत आहोत, प्रिया ही महिपतला फोन करते आणि महिपतला कळतच नाही कोणाचा फोन आहे. तो म्हणतो, कोण बोलते? तर ती सांगते, मी बोलते चिचुंद्री, तुमची लाडकी. तुम्ही तिला कायम चिचुंद्री चिचुंद्री म्हणून हिणवायचे आणि तुम्हाला काय वाटलं फक्त तुमच्या मुलीकडेच फोन असू शकतो? मी नाही फोन अरेंज करू शकत. आणि मी जेलमधनं बाहेर पडले, मस्त आरामात हॉस्पिटलमध्ये राहून इथल्या ऐशोआरामाचा लाभ घेत आहे आणि तुमची मुलगी जेलमध्ये सडत आहे. आणि तुम्हाला काय वाटलं तुम्ही तुमच्या मुलीला सोडवू शकाल? शक्यच नाही. तिच्या अगोदर मीच बाहेर सुटून येते की नाही बघा. आता महिपतला तिने चिडवून, खूप जास्त चिडवून स्वतःचा जीव धोक्यात तिने घालून घेतलेला आहे. तिची प्लॅन असा आहे की महिपत जेव्हा तिला मारायला येईल तेव्हा सगळ्यांसमोर तो पकडला जाईल आणि ती निर्दोष आहे असं कोर्टात साबित होईल. तिने वकिलांकडनं सगळी तशी माहिती मिळवून घेतलेली असते आणि त्यानुसारच ती आता महिपतला फोन करून हिणवू लागते की तू माझं काही बिघडू शकणार नाही, मला काही करू शकणार नाही आणि तुझी मुलगी जेलमध्ये कायमची सडेल आणि मी काही दिवसातच बाहेर पण येईल. तुला काय वाटलं तू मला जेलमध्ये ठेवू शकशील? आणि तुझ्यात हिंमत असेल ना तर तू ह्या हॉस्पिटलला ये आणि माझा जीव घेण्याचा प्रयत्न तुला जमत असेल तर करून पहा, नाही तर तुझे 2-4 गुंड नेहमीप्रमाणे पाठवून दे. तुला जमतंच काय? तेवढंच तर जमतं तुझे गुंड मला मारायला पाठवायची, हो की नाही? तुझ्यात हिंमत नाही. भित्रा आहे भित्रुबा कुठला, असं म्हणत त्याला ती हिणवते. इकडे अर्जुनवरती सायली रुसलेली असते. का शोध काढताय तुम्ही माझ्या आईवडिलांचा? जे सत्य नाही, जे अस्तित्वात नाही त्या गोष्टीचा शोध घेण्यात काय अर्थ आहे? आणि तुम्हाला मी याच्या अगोदरच सांगितलं होतं, माझ्या आईवडिलांचा शोध घेणं तुम्ही थांबवून द्या, कारण ते शक्य नाही. त्यावेळेला तो सांगतो, मधुभाऊंनी मला स्वतः सांगितलं आहे तुझे आईवडील जिवंत आहे. त्याच्यानंतर मधुभाऊ बोललेच नाही आणि मला ते आता शोधून काढायचं आहे. पण ह्या गोष्टीला इथेच थांबवा. ह्या गोष्टीच्या मागे लागू नका आणि मृगजळामागे धावू नका, हो की नाही? तुम्हाला काय वाटतं असं ती त्याला विचारू लागते. पण तो म्हणतो, माझंही काहीतरी मत आहे. मलाही वाटतं तुझे आईवडील मिळावे. मी फक्त प्रयत्न करून पाहतोय. पण तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी तुला इतके दिवस सांगत नव्हतो. पण सायली आता त्याला अजिबात ह्या गोष्टीच्या मागे धावू नका आणि करू नका म्हणून स्पष्टच बजावते. अर्जुन मात्र तिचं काहीही ऐकायला तयार नाही. मी तुझ्या आईवडिलांचा शोध घेऊनच राहणार म्हणजे राहणारच. या गोष्टीला सायली स्पष्ट नकार देते आणि इथून पुढे हे तुमचं जे काही कारस्थान चालले आहे ते इथल्या इथे थांबवायचे. अजिबात ह्या गोष्टीच्या मागे धावायचं नाही. मी तुम्हाला शपथ घालते हवं तर, असं म्हणत त्याला ती इथे शोध थांबव सांगू लागते. आता ह्या गोष्टीवर अर्जुन नकारच देतो. दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा आपल्या गावाला निघतात. सगळेजण आपापली इच्छा सांगतात आणि गणपती बाप्पा निघाले म्हणून सगळ्यांच्या डोळ्यात पाणीही येतं. सगळेजण आनंदाने बाप्पाला तू पुढच्या वर्षी लवकर ये म्हणू लागतात. प्रत्येकाने आपापली इच्छा त्यांच्याजवळ व्यक्त केलेली असते आणि आपलं घर सुखसमाधानाने भरावं म्हणून सायली आणि तिची सासू देवाकडे प्रार्थना करते. बाप्पा तू चालला आहेस पण लवकर आमच्या घरी परत ये. आमच्या सगळ्यांना तू सगळे इच्छा पूर्ण कर, सगळ्यांना आशीर्वाद दे, सगळ्यांच्या जोड्या लाव, सगळ्यांना आनंदी ठेव, असं म्हणत बाप्पाला सगळेजण निरोप देतात. पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल, सायलीला एक स्वप्न पडतं. सायली रडत असते स्वप्नात. आई बाबा थांबा ना थांबा ना म्हणत त्या चित्रांच्या मागे धावत असते. तिचं मन तिला सांगत असतं की आईवडील जिवंत आहे पण त्यांना शोधवू नको असं तिने सांगितलेलं असतं अर्जुनला. स्वप्नातही तिला तेच चित्र दिसतं जे लहानपणापासून ती पाहत आले. ती खूप धावते आईबाबांच्या मागे पण आईबाबा तिच्या काही हाती लागत नाही आणि जोरात झोपेमध्ये ओरडून उठते, आई बाबा थांबा ना. जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा तिच्या आजूबाजूला ती पाहते, अर्जुन तिथे नसतो. आणि इकडे मात्र आता भयंकर अशी घटना घडणार आहे. नेहमीप्रमाणे प्रियाने जो जाळ पसरवला आहे त्या जाळामध्ये आता महिपत शिकरे अडकले आहे. सगळं वॉर्ड रिकामं असतं. एकटी प्रिया त्या वॉर्डमध्ये असते. तिथे महिपत जातो. महिपतला पाहून प्रिया खूप घाबरते आणि तू इथे आजूबाजूला एकही पेशंट नाही. तेव्हा तो म्हणतो, सगळ्यांची व्यवस्थित सोय लावली आहे, तुझ्यासाठीच तर हे सगळं केलं आहे मी. तू म्हणत होती ना मला भित्रा भित्रा, दाखवतोच तुला मी आता किती भित्रा आहे, असं म्हणत तिच्या मागे तो धावू लागतो. ती स्वतःचा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागते. तो तलवार घेतो, तलवार काढतो आणि अशी तिला धरून समोर जोरात वरतून हात खाली आणतो तिच्या पोटाच्या दिशेने आणि तिच्या पोटात ती तलवार घुसणार. तोच त्या क्षणाला तिथे अश्विन येतो. अश्विनने केलेल्या प्लॅननुसार आणि वकिलांच्या प्लॅननुसार आता महिपत पोलिसांच्या ताब्यात असतो. जे काही पुढे होणार ट्विस्ट पाहायला मिळणार ते सगळ्यांना पाहायला आवडणार.
चला तर मग आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेलच ह्या सगळ्या डावात प्रिया अडकते की महिपत, कोण जिंकते, कोण कोणावर भारी भरते. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढे येणारे नवनवीन गोष्टी मी तुम्हाला दाखवणारच. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.